Good morning everyone. My name is Shubhada and today we are going to learn what are nouns. आज आपण शिकणार आहोत की nouns म्हणजे काय. Definition पाहूयात. Nouns are the names of people, places, things and animals. Nouns हे काय आहेत? नावं आहेत. Nouns ही नावे आहेत. कशाची? People लोकांची, places ठिकाणांची, things वस्तूंची and animals म्हणजेच प्राण्यांची. ओके. There are two types of nouns. Nouns चे दोन प्रकार आहेत. First is common noun. Proper noun. जर मी एक्झाम्पल घेतलं, जया इज माय सिस्टर, यामध्ये आपण पीपल रिगार्डिंग एक्झाम्पल घेत आहोत. तर जया इज माय सिस्टर, जया हे मी स्पेसिफाय करते. जया हे कोणत्या तरी व्यक्तीचे स्पेसिफिक नाव आहे. तर जया हे झालं प्रॉपर नाउन. अँड सिस्टर हे पण माणसालाच दिलेलं नाव आहे, राईट. सो ते जे नॉन स्पेसिफिक नाव आहेत, सिस्टर कोणतीही सिस्टर असू शकते, तर ते आपलं असतं कॉमन नाउन. ठीक आहे. सिमिलरली प्रत्येक माणसाचं नाव जे प्रॉपर आहे, जसं की मिस्टर पाटील, मिस्टर पाटील, डॉक्टर शुभम, हे सर्व प्रॉपर नेम्स मध्ये येतात. ही सर्व नावे प्रॉपर नेम्स मध्ये येतात. आणि बाकीची जी आहेत, जी कॉमन आहेत, जसे की नॉन स्पेसिफिक आहेत, ती सर्व कॉमन मध्ये येतात. जसं की ब्रदर, डॉक्टर. ऑलवेज एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, कॉमन नाउन्स जे असतात त्यांची सुरुवात ही स्मॉल लेटर्सनेच होते आणि प्रॉपर नाउन्सची सुरुवात ही नेहमी कॅपिटल लेटरने होते, रिगार्डलेस ऑफ देअर पोझिशन इन द सेंटेन्स. म्हणजे ते सेंटेन्समध्ये कुठेही आले तरी पण त्यांची सुरुवात जी आहे ती कॅपिटल लेटरने व्हायला पाहिजे. प्लेसेस, प्लेसेस म्हणजे ठिकाणं. तर ठिकाणं, पुणे इज अ बिग सिटी, पुणे इज अ बिग सिटी. यामध्ये ठिकाणांची जी नावे आहेत ती आहेत पुणे अँड सिटी. यातलं पुणे हे झालं प्रॉपर नाउन अँड सिटी हे झालं कॉमन नाउन. सेम वे मध्ये कॉमन नाउन्स अनेक प्रकारचे आहेत, जसे की लायब्ररी, विलेज, लायब्ररी, स्कूल, कॉलेज, विलेज. कोणतेही स्कूल असू शकतं, कोणतेही विलेज असू शकतं, कोणतीही लायब्ररी असू शकते. पण जेव्हा मी स्पेसिफाय करते, स्पेसिफिक नाव घेते त्या ठिकाणाचं, जसं की इन्स्टेड ऑफ लायब्ररी मी जर का म्हटले दिशा लायब्ररी, इन्स्टेड ऑफ स्कूल मी जर का म्हटले DAV पब्लिक स्कूल, सो ऑल दोज थिंग्स विल बी प्रॉपर नाउन्स. ओके. कमिंग बॅक टू थिंग्स म्हणजेच वस्तू. कॉमन नाउन्स फॉर थिंग्स, जसं की बॉटल झाली, पेन झालं, आणखी काय असू शकतं, आपल्याकडे फोन्स आहेत, टॅबलेट्स आहेत, लॅपटॉप्स आहेत. ओके. ऑल दीज आर कॉमन नाउन्स, लाईक लॅपटॉप, फोन, कार. But instead of this, if I said that I want to buy a BMW, BMW हे कारचं नाव आहे, पण मी स्पेसिफाय करते, BMW will become a proper noun. Instead of a phone, if I say that I have a Lenovo phone, so Lenovo is a proper noun and phone is a common noun. So I'll write here Lenovo. Same for laptop. I can say that I have a Dell laptop. Dell is a proper noun and laptop is a common noun. Okay. Coming back to the last part, animals, names of animals. Same strategy applies to this as well. जसं की there are lots of different types of animals. खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात, की dog, cat, tiger. But if I said that Max is my pet dog, Max is my pet dog, then Max is a proper noun for the dog. So I will write it here in the proper nouns column. Same way, Tom and Jerry is my favorite show, and Tom is a cat. So yes, cat is a common noun and Tom will be a proper noun. Instead of tiger, I can also say that Raja the tiger is my nephew's favorite show. So I can write here Raja as well. I hope you are clear with the
Nouns are the names of people, places, things, and animals. There are two different types of nouns, common nouns and proper nouns. Common nouns are the non-specific nouns, non-specific names, and they always start with a small letter. And proper nouns are the specific names, which always start with a capital letter. Thank you. Have a nice day and stay tuned for more. I'm going to give you an example right now. You have to write in the comment box which is the noun and which type of noun it is. Ram wants to be an astronaut. Ram wants to be an astronaut. Comment down below in the comment section and we will see you soon. Bye. Take care.